नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण सरळ सेवा भरती 2025 ची तयारी करत आहात. अर्थातच तलाठी भरती असेल, मुद्रांक, टीईटी, नगर परिषद, MIDC, त्याचबरोबर इतर सरळ सेवा परीक्षा. मग PCS पॅटर्न नुसार मराठी व्याकरणामधील जे काय अतिसंभाव्य प्रश्न आहेत, त्या अतिसंभाव्य प्रश्नांची मालिका आपण गुंफत आहोत. मित्रांनो, या ठिकाणी गेल्या 32 वर्षापासून मी सातत्याने मराठी व्याकरण शिकवत आहे. मग ती MPSC परीक्षा असेल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल अथवा इतरही तत्सम परीक्षा असतील. आणि म्हणून प्रश्नांची जे काही काठिण्य पातळी आहे, त्याचबरोबर विविध प्रकारचे जे काही घटक आहेत, ते घटक अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजतील या प्रकारे त्याचं विश्लेषण, त्याची उत्तरं तुम्हाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. चला तर, तुम्हाला हक्काची आणि मानासन्मानाची प्रतिष्ठेची भाकरी जर मिळवायची असेल तर टिक्कर मराठी सदैव तुमच्या सोबत आहे. चला तर आपण पाहूया मराठी व्याकरण अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. ओके, पहा, इथं पहिलाच प्रश्न दिलेला आहे. काय प्रश्न दिलेला आहे? बटाटे वडा या शब्दाचं लिंग कोणतं? आता बटाटे वडा म्हटल्यानंतर या ठिकाणी बटाटे वडा कोणता शब्द आहे रे? सामासिक शब्द आहे. पाहून घ्या, बटाटे वडा शब्द कोणता आहे रे? सामासिक शब्द आहे. बटाटे वडा, बटाटे वडा. आता नियम काय सांगतो? नियम इथं सांगतो हा कोणता शब्द आहे? सामासिक शब्द. आता सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात. हे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे. आता बटाटे म्हटलेले, ते बटाटे आणि तो वडा, म्हणजे सामासिक शब्दाचं लिंग हे नेहमी दुसऱ्या पदावरून ठरवतात. मग ते बटाटे पण तो वडा. आता तो वडा म्हटल्यानंतर या ठिकाणी हे पुल्लिंग आहे आणि बाकीची जी काही उत्तरं आहे, ही बाकीची उत्तरं चुकीची आहेत. पण नियम काय सांगतो? नियम सांगतो असा की सामासिक शब्दाचे लिंग, सामासिक शब्दाचे लिंग नेहमी नेहमी सामासिक शब्दाचे लिंग नेहमी शेवटच्या म्हणजेच दुसऱ्या पदावरून ठरवावे. शेवटच्या म्हणजे दुसऱ्या पदावरून ठरवावे. ठेवा लक्षात, सामासिक शब्दाचे लिंग हे नेहमी शेवटच्या किंवा दुसऱ्या पदावरून ठरवले जातात आणि म्हणून ते बटाटे पण तो वडा, तो वडा काय होईल रे? पुल्लिंग. येतंय बरोबर उत्तर? ओके, नियमाला अनुसरून आहे. कोणत्याही गोष्टीचं बेसिक नॉलेज जर असेल तर त्याची उत्तरं अचूक असतातच. पुढे पहा, शब्दांच्या जाती किती आहेत? काय लिहिले इथं? शब्दांच्या जाती. काय की आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात. त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे 8 गट तयार केले. त्यालाच शब्दांच्या 8 जाती म्हणतात. मग किती सामान्य उत्तर आहे, सोपं. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की शब्दांच्या जाती किती आहेत रे? मग शब्दांच्या जाती 8 आहेत. ही बाकीची उत्तरं कशी आहेत? मग चुकीची आहेत. येतंय लक्षात? चला पुढे जाऊया. पुढे पहा काय घडतंय ते. पुढचा प्रश्न काय आहे? अविकारी शब्दजात ओळखा. आता विकारी आणि अविकारी. विकारी याचा अर्थ लिंग वचन विभक्ती यानुसार बदलणाऱ्या जाती आणि अविकारी याचा अर्थ लिंग वचन विभक्ती यानुसार न बदलणाऱ्या जाती. आता नाम विकारी आहे, इथं काय म्हटलेलं आहे? अविकारी. अविकारी याचा अर्थ लिंग वचन विभक्ती यानुसार न बदलणाऱ्या जाती. मग शब्द योग्य अव्यय उत्तर बरोबर आहे. क्रियापद बदलतं, खातो खाते खातात, जातो जाते जातात. नाम बदलतं, तुमचं नाव वेगळं, माझं नाव वेगळं, टिक्कर मराठी नाव वेगळं. ओके, आणि म्हणून शब्दयोगी अव्यय, शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.
पक्षी झाडावर बसले, मूळ शब्द झाड, त्याला आला जोडून. कपाटामध्ये पुस्तक आहे, मूळ शब्द कपाट, त्याला आला जोडून. ओके, मग हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना आता पहा पुढचा प्रश्न काय आहे. भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम की जी नामं थोडक्यात अदृश्य स्वरूपामध्ये असतात. सामान्य नामाला विशेष नामाला प्रत्यय लागून जी नामं तयार होतात त्या नामाला भाववाचक नाम म्हणतात. मग भाववाचक नाम हे प्रत्यय लागून, प्रत्यय म्हणजे शेवटी असतात, उपसर्ग हे सुरुवातीला असतात. आता गवत कॉमन नाउन झालं, गाय सामान्य नाम झालं, मित्रत्व हिमालय प्रॉपर नाउन झालं. आता मित्रत्व, नेतृत्व, शत्रुत्व, कर्तृत्व, मातृत्व हे दाखवता येत नाही. याच्यामध्ये एक वेगळा असा भाव वगैरे आहे. मग सामान्य नामाला विशेष नामाला प्रत्यय लागून जी नामे तयार होतात त्या नामाला भाववाचक नामे म्हणतात. ती अदृश्य स्वरूपात असतात आणि त्याच्या शेवटी एक किंवा दोन अक्षरे लागून ते तयार होतात. मित्रत्व त्व लागला. ओके, म्हणून हे भाववाचक नाम आहे. पुढे पहा, विशेषण ओळखा. माणुसकी, मोठेपणा, मोरेश्वर आणि मी. आता विशेषण ओळखा. विशेषण, आता विशेषणाच्या संदर्भात विचार करत असताना तुम्हाला माहित पाहिजे काय म्हटलेले, विशेषण नाही तर विशेष नाम ओळखा. विशेष नाम. आता मी काय झालं रे, विशेषण झालं, बरोबर आहे ना. माणुसकी भाववाचक नाम झालं, मोठेपणा भाववाचक नाम झालं, पण मोरेश्वर हे ठेवलेलं नाव आहे. त्र्यंबकेश्वर ठेवलेलं नाव, गणपती मोरेश्वरा ठेवलेलं नाव आहे. आणि म्हणून हे काय आहे रे, विशेष नाम आहे. ठेवलेल्या नावाला विशेष नाम म्हणतात. ओके, चला पुढे जायचंय आपल्याला. पुढे जात असताना पहा पुढचा प्रश्न, सर्वनाम ओळखा. किती सोपं असतं ना सर्वनाम. किती नामाबद्दल विशेष माहिती सांगून काय, नामाबद्दल म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. नामाबद्दल विशेष माहिती म्हटलं विशेषण होईल, पण नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. आय, वी, मी, आम्ही. एकदम सिंपल प्रश्न असतात ना, एकदम साधे साधे, विनाकारण आपल्याला भीती वाटत असते, बरोबर आहे ना. तुम्ही मराठी व्याकरणाची बॅच ज्या वेळेस मी प्रत्यक्षात शिकवेल अगदी पैकीच्या पैकी गुण मिळू शकता, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. कारण इथं बऱ्याच वेळा म्हणजे आलेले जे काही प्रश्न वगैरे आहे, वारंवार रिपिटेशन झालेले प्रश्न, किंबहुना त्या प्रत्येक प्रश्नाचं त्याच्या पाठीमागे दडलेलं गुपित किंबहुना त्याचं बेसिक नॉलेज आहे, म्हणून ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, पुढचा प्रश्न जर पाहिला तर पुढचा प्रश्न काय आहे, शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण होते. शास्त्रीय मराठी व्याकरण मोरकेशव दामले. मोरावाली में मराठी, सुगम मराठी व्याकरणाने लेखन. राभी गुंजी पकर पण नाही, राभी जोशी पण वेगळे आहेत. तर मोरकेशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचं त्यांनी काय केलेले, लेखन केलेलं आहे. ओके, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न पहा, दारू पिणे वाईट टिंबटिंब आहे. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक महत्वाचा पर्याय कोणता. दारू पिणे ही सवय, शंका, वहीम, संभ्रम. दारू पिणे ही शंका, संभ्रम. काय वाटतं तुम्हाला, दारू पिणे ही वाईट टिंबटिंब आहे. अरे वाईट काय आहे रे, दारू पिणे ही वाईट, सहजपणे आपण म्हणतो ती वाईट सवय, दारू पिऊ नये. ओके, दारू नाही पिले तर काय बिघडत वगैरे नाही, पण माणसाची मानसिकता तशी तयार होते आणि मग दारू पिण्याची माणसाला काय लागत असते, सवय. सवय, दारू पिणे वाईट सवय आहे की नाही, बरोबर आहे. वाईट सवय म्हणजे दारू पासून धूम्रपान करणे वाईट सवय आहे. चलो पुढे, रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक पर्याय निवडा. कार्यक्रम अगदी टिंबटिंब. वेळी सुरू झाला, वेळेवर सुरू झाला, वेळेनुसार सुरू झाला, लवकर सुरू झाला. आपली जी काही बोली भाषा आहे त्या बोली भाषेमध्ये काही शब्द चपखल बसतात. तुम्ही पहा, आरती वेळेवर सुरू झाली, प्रसाद वेळेवर भेटला,
मी वेळेवर लग्न वेळेवर लागलं. आता कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू झाला. हे वेळी सुरू झाला, वेळेनुसार हे सगळं चुकीचं आहे. कार्यक्रम लवकर सुरू झाला असं नाही. कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू झाला. वेळेवर शब्द चपखलपणे त्या ठिकाणी बसतोय. पुढे चला. पुढचा भाग. पुढील सामासिक शब्दाचे समास ओळखा. आ जन्म गावोगावी. आ जन्म पहा. आ जन्म याचा अर्थ होतो जन्मापासून. बरोबर. गावो गावी याचा अर्थ काय होतो? प्रत्येक गावी. गावोगावी आणि प्रत्येक गावी. ओके. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येतं गावोगावी, प्रत्येक गावी. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते. अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते, तो जो समास आहे त्या समासाला अव्ययी भाव समास असे म्हणतात. पहा, लक्षात ठेवा. समास शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. एकत्रीकरणांचे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये 2 पदे असतात. 2 पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व द्यायचं यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. पहिलं पद महत्वाचं असेल अव्ययीभाव समास. दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष. दोन्हीही पदे महत्वाची द्वंद्व. दोन्ही सोडून तिसरं महत्वाचं बहुव्रीही. इथं जर तुम्ही नीट बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येतील हे पद आ आहे, हे महत्वाचं आहे. हे पहिलं गाव हे महत्वाचं आहे. मग ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्याला म्हटलं जातं अव्ययीभाव समास. चला पुढे जाऊया. पुढे पहा. सूर्यास्त या शब्दाचा समास ओळखा. सूर्यास्त. सूर्यास्त शब्दाचा समास ओळखा. सूर्यास्त याचा अर्थ काय होतो रे? सूर्यास्त म्हणजे सूर्याचा अस्त. सूर्याचा अस्त. आता इथं चा प्रत्यय लागलेला आहे. चा प्रत्यय कशाचे आहे? चा ची चे षष्टी विभक्तीचे आहे. षष्टी विभक्तीचे आहे. आणि मग ज्या तत्पुरुष समासामध्ये विभक्ती प्रत्ययांचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दांचा लोप होतो आणि मग सामासिक शब्द तयार होतात त्या समासाला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. ओके. मग तुमचं उत्तर काय आहे इथं? विभक्ती तत्पुरुष. ही बाकीची उत्तर कशी आहेत रे? चूक आहेत. बरोबर. चला पुढे जाऊया. पुढे पहा. गजानन हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? गजानन. गजाचे आनन आहे ज्याला असा तो. गजाचे आनन आहे ज्याला असा तो. कोण झाला रे? गणपती. गणपती. मग गज म्हणजे हत्ती, गजानन, आणि आनन म्हणजे तोंड. म्हणजे या ठिकाणी दोन्हीही पदाला महत्व नसून दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तो आहे बहुव्रीही समास. आणि म्हणून तुमचं उत्तर आहे बहुव्रीही समास. लक्षात येतंय? पुढे चला. पहा पुढचा प्रश्न काय आहे. पुढील पैकी अर्धस्वर कोणता? अर्धस्वर. तर अर्धस्वर याचा अर्थ व्यंजने आहेत पण काम स्वरांचं करतात. मग त्याच्यामध्ये आहे अर्थस्वर य, र, ल, व. या स्वरांना अर्धस्वर म्हणतात. मग याचा जर विचार वगैरे केला तर याच्यामध्ये हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तर चूक आहे. हे काय आहे रे? सजातीय स्वर. ही काय आहेत? व्यंजने. हे काय आहेत? अर्धस्वर. आणि हे काय आहेत रे? उष्मे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हेच उत्तर का तेच उत्तर का हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढील ओष्ठ वर्ण ओळखा. ओष्ठ. आता ओष्ठ याचा अर्थ इथं
इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पहा ओष्ट्य. मग इथं पहा बर का, क च ट त प क ख ग घ आड च छ च झ आन ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब फ म. मग इथं काय होतं रे, की या पहिलीचा वर्ग, दुसरीचा, तिसरीचा, चौथीचा आणि पाचवीचा प फ ब भ म, प फ ब भ म. वरचा होठ आणि खालचा होठ, होठाला होठ लागतो म्हणून याचं उच्चार स्थान आहे ओष्ट्य. त थ द ध न, जिभेचा शेंडा पुढच्या दातांना लागतो आणि म्हणून याला म्हणायचं दंत्य. इथं काय होतं, ट ठ ड ढ न, ट ठ ड ढ न, हा काय आहे रे, मूर्धन्य वगैरे आहे, मूर्धन्य. त्याच्यानंतर पटाशीचे जे रुंद दात आहेत, च छ ज झ न, च छ ज झ, म्हणजे हे काय आहे, तालव्य आहे, तालव्य. आणि क ख ग घ, हे काय आहे रे, कंठ आहे. आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि काय आहे, ओष्ट्य. आता इथं ओष्ट्य म्हटलंय तर फ हे ओष्ट्य आहे. ठ हे काय आहे रे, ठ ठ आहे मूर्धन्य. त थ द ध न, हे काय आहे रे, दंत्य. आणि ग ग काय आहे रे, कंठ. आणि फ काय आहे, ओष्ट्य. पहा आता मी इथं लिहिल्यामुळे काय झालंय, की हे सगळं तुम्हाला एकदम सोयीस्कर समजलं. पण इथं प्रश्न काय विचारला, ओष्ट्य. मग ओष्ट्य फ हा काय झाला, ओष्ट्य झाला. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, पुढचा प्रश्न काय आहे ते पहा. त थ द ध न या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात, त थ द ध न, त थ द ध न या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात. तर हे आहे आता सांगितल्याप्रमाणे दंत्य. त थ द ध न हे काय आहेत रे, दंत्य वर्ण आहे, दंत्य. जावई या शब्दातील ज चा उच्चार पुढील प्रमाणे होतो, जावई. आता जावई म्हटल्यानंतर जावई. आता जा आ, आता आ म्हटल्यानंतर काय आहे, जर शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार अ आ युक्त होत असेल तर ते दंत तालव्य आहे आणि ये युक्त होत असेल तर तालव्य. आणि म्हणून जावई काय आहे रे, दंत तालव्य. शब्दामध्ये पहिल्या अक्षराच्या शेवटी जर ये युक्त उच्चार होत असेल, ये रे गायचं, जसं चरक, छत्रपती, छाती, जावई, जग, तर ते तालव्य असतं. पण शब्दातील पहिल्या अक्षराच्या शेवटी जर अ किंवा आ युक्त उच्चार होत असेल तर तो दंत तालव्य असतो. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे चला. पुढील पैकी कठोर वर्ण कोणता, कठोर. कठोर याचा अर्थ त थ द ध न, त उच्चार बरोबर आहे. हे बाकीचे मृदू आहेत, हे पण अनुनासिक आहे, बरोबर आहे ना. ज झ हा मृदू आहे बरं का, मृदू, हे मृदू वर्ण आहे. हा कसा आहे, ट ठ ड, क च ट त प, हे पहा, क च ट त प, क ख च छ ट ठ त थ प फ. हे जे 10 आहेत ना, 10, आणि त्याच्यानंतर शामृगाचा, षटकोनाचा, समईचा, हे जे आहे 10 अधिक हे 3, 13. या 13 जणांना काय म्हणायचं, कठोर वर्ण. कठोर हे काय आहे, कठोर वर्ण आहे, कठोर. आणि म्हणून या ठिकाणी हे क ख, आता ड येतोय का, नाही. ब येतोय का, नाही. त मात्र येतोय. आणि मग इथं हा देखील काय आहे रे, मृदूच आहे, हे मृदूच आहे. आणि हा मात्र कसा आहे, कठोर आहे. ठीक आहे, पुढे चला. आता पुढे जात असताना विशाल संध्याकाळ होण्यापूर्वी घरी ये या वाक्याचा प्रकार ओळखा. विशाल अंधार पडायच्या आत घरी ये, बाकीच्या गोष्टी मला माहित नाही, चल चहा घे, ये, खा, पी, बस, उठ. हे आहे आज्ञार्थी. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश
या गोष्टी इथं लक्षात येत असतात. पहा पुढचा प्रश्न काय आहे पहा. खरे खोटे या शब्दाचा समास ओळखा. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाची असतात त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. पण इथं खरे खोटे, आता खरे खोटे म्हटल्यानंतर खरे किंवा खोटे एका वेळेस एकच घटना घडणार आहे, पास किंवा नापास. म्हणजे या ठिकाणी विकल्प, विकल्प म्हणजे पर्याय किंवा अथवा वा सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा त्यानंतर अथवा त्यानंतर वा या उभयान्वयी अव्ययाचा वापर होतो, म्हणून हा वैकल्पिक द्वंद्व समास आहे. आणीचा आणि वचा झाला असता तर समाहार, आणीचा म्हणजे आणि वचा झाला असता तर इतरेतर, समाहार म्हणजे एकाच जातीच्या अनेक पदार्थांचा समावेश होतो. ठीक आहे. तन्मय या शब्दाची संधी म्हटलेला आहे. आता तन्मय म्हटल्यानंतर सांगा बरं, तन्मय याचा अर्थ तत् अधिक मय बरोबर तन्मय. ही आहे कोणती संधी आहे माहिती आहे? तर याला म्हणायचं अनुनासिक, अनुनासिक व्यंजन संधी, व्यंजन संधी. तत् अधिक मय बरोबर तन्मय. ओके, ही बाकीची उत्तर चूक आहेत. पहा मुलांनो शांत रहा. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. इथं नो प्रत्यय काय म्हटलंय रे मुलांनो, मुलांनो अनेक वचनामध्ये नो प्रत्यय वापरलेला आहे. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते, तृतीया ने एसी निसी इही, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी उन्हून तून उन्हून तून, षष्टी चाचीचे चेचाची झाजीचे झेजाची, सप्तमी तया तया. संबोधन एक वचनात प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो. मुलांनो सैनिकांनो म्हणजे इथं कोणता प्रत्यय आला रे? नो प्रत्यय आला. येतंय लक्षात? बरोबर आहे ना? पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढचा प्रश्न आहे राजापेक्षा यातील पेक्षा हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? उभयान्वयी अव्यय आहे, केवल प्रयोगी अव्यय आहे की शब्द योग्य आहे? पहा राजापेक्षा यातील पेक्षा हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? केवल प्रयोगी, शब्द योगी. आता इथं पहा मी जर म्हटलं राजापेक्षा, आता राजापेक्षा इथं पहा कृष्णापेक्षा राधा हुशार आहे. आता पेक्षा म्हटल्यानंतर हे शब्दाला जोडून आले. राजापेक्षा मूळ शब्द काय आहे? राजा, त्याला जोडून काय आलंय? पेक्षा. आणि म्हणून शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचंय रे? शब्दयोगी अव्यय. केवल प्रयोगी म्हणजे काय? आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फुट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात त्याला केवल प्रयोगी म्हणतात. पण हे विधान इथं चुकीचं आहे. उभयान्वयी दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी आणि व किंवा अथवा यांचा वापर होतो. क्रिया विशेषण, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितली जाते. पण इथं मात्र राजापेक्षा मूळ शब्द आहे राजा, त्याला जोडून आले पेक्षा. पेक्षा हे शब्दयोग्य अव्यय आहे. याला म्हणायचं तुलनावाचक. तुलनावाचक. तुलनावाचक याचा अर्थ असा, पाचवीच्या विद्यार्थ्यांपेक्षा सहावीचे विद्यार्थी हुशार आहेत. म्हणजे इथं काय झालं रे? पेक्षा, पेक्षा झालं. लक्षात येतं ना? आणि म्हणून हा भाग तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पेक्षा. अजून काही उत्तर येतात काय? की लोकसभा, राज्यसभा, वरिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर इथं मुख्यमंत्र्यापेक्षा राष्ट्रपती उच्च दर्जा, राज्यपाल उच्च दर्जाचा असतो.
म्हणजे दोघांमध्ये आपण काय केली, तुलना केली. मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल, बरोबर आहे ना, अशा अर्थानं. चला पुढे जाऊया. पुढे जात असताना पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढील शब्दामध्ये पहिले अक्षर दिलेला शब्द तयार करून लिहा. ती बालो, बा तिलो, चा क गो, बा गोचा. मग पहा इथं काय, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. किती भारी प्रश्न, सुंदर प्रश्न आहे ना. हे पहा, बालक, नंतर तिला, आता तिलक, इथं काय होईल, तिलक. आणि इथं काय होईल रे, लोलक. बातिलो, आता बातिलो कोण आहे, तर बी. आता बी म्हटल्यानंतर हे उत्तर बरोबर आहे. बालक, तिलक, लोलक. आपण म्हणतो ना लाल बाल पाल, तशा पद्धतीनं इथं बालक म्हणजे मूल, तिलक म्हणजे तिला, असा कपाळाला टिक्का लावला जातो. लोलक याचा अर्थ लोमता मणी, एखादं घड्याळ वगैरे आहे त्या घड्याळामध्ये असतो तो, बरोबर. चला पुढे जाऊया. मीठ भाकर. आता मीठ भाकर म्हटल्यानंतर शब्दाचे लिंग ओळखा. आता नीट लक्षात घ्या, इथं नियम काय सांगतो, सामासिक शब्दाचे लिंग नेहमी, सामासिक शब्दाचे लिंग नेहमी दुसऱ्या म्हणजेच शेवटच्या पदावरून ठरवावे. शेवटच्या, सामासिक शब्दाचे लिंग हे नेहमी शेवटच्या पदावरून ठरवावे, पदावरून ठरवावे. आता कसं, उदाहरणार्थ मीठ भाकर. आता मीठ भाकर म्हटल्यानंतर इथं पहा, मीठ भाकर, मीठ भाकर, भाकरी. आता मीठ भाकरी म्हटल्यानंतर इथं काय होईल रे, ते मीठ. पण ती भाकरी, ती भाकरी म्हटल्यानंतर स्त्रीलिंग. काय उत्तर आहे इथं, स्त्रीलिंग. मग बाकीची उत्तर कशी आहेत रे, चूक आहेत, बरोबर आहे ना. कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर ती हे सर्वनाम वापरून काय ठरवलं जातं, लिंग ठरवलं जातं. उदाहरण कसं, तो मुलगा, ती मुलगी, ते मुले. तो मुलगा, ती मुलगी, ते मुले. येतंय लक्षात. ज्या वेळेस तुम्हाला लिंग शिकवलं जाईल, लिंगाचे 13 नियम आहेत. ते 13 नियम तुम्हाला माहित पाहिजे. कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर तो हे सर्वनाम वापरून पुल्लिंग ठरवतात, ती हे सर्वनाम वापरून स्त्रीलिंग ठरवतात, आणि ते हे सर्वनाम वापरून नपुसक लिंग ठरवलं जातं. काही नामे ही दोन्ही लिंगामध्ये असतात, त्याला उभयलिंग म्हणतात. आणि त्या ठिकाणी काही नामे ही वेगवेगळ्या लिंगामध्ये येतात, तिन्ही लिंगामध्ये, त्याला बहुलिंग असंही म्हटलं जातं. तर लिंगाचे जे आणि वचनाचे जे काही नियम आहे, ते नियम शिकवल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येणार आहे. ओके. आता पहा, खेळ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. सामान्य रूप म्हणजे तरी काय, शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोग्य अव्यय लागण्यापूर्वी शब्दांच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो, त्या बदलाला त्या शब्दाचं सामान्य रूप म्हणतात. उदाहरणार्थ, मुले मैदानावर खेळू लागले, खेळ. आता खेळ या शब्दाचे सामान्य रूप. आता खेळ म्हटले, खेळू लागली. आता पहा बरं का, आता खेळ म्हटल्यानंतर हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर मात्र बरोबर आहे. म्हणजेच खेळू लागली, खेळू लागली. शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्द योग्य अव्यय लागण्यापूर्वी शब्दांच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो, त्या बदलाला त्या शब्दाचं सामान्य रूप म्हणतात. नाशिकला, नाशिकला नोटांचा कारखाना आहे, नोटांचा कारखाना आहे. आता नोटांचा मूळ शब्द काय आहे, नोट. विभक्ती प्रत्यय लागला चा, सामान्य बदल काय झाला, नोटान. नोटान हे त्या शब्दाचं सामान्य रूप आहे. मूळ शब्द खेळे, सामान्य रूप आहे. पण खेळू हा त्याला काय लागलेला आहे रे, प्रत्यय लागलेला आहे. येतंय लक्षात.
पुढे पहा. तर एकूणच या सर्व प्रश्नांचा सारासार जर विचार वगैरे केला, तर मित्रांनो तुमच्याही लक्षात येत असेल, की परीक्षेची काठिण्य पातळी जर पाहिली, टी-सी-एस पॅटर्न वगैरे जर पाहिला, तर इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंतची जी काही क्रमिक पुस्तके आहेत, त्या क्रमिक पुस्तकांचा जर योग्य पद्धतीने तुम्ही अभ्यास वगैरे केला, क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करायचा म्हणजे काय पुस्तकं वाचायची, धडे, कविता वाचायचे असं नाही. त्याच्या खाली जे काही ग्रामर वगैरे आहे, व्याकरण वगैरे आहे, त्या व्याकरणामध्ये तुम्हाला समास असतील, प्रयोग असतील, म्हणी असतील, वाक्यचे प्रकार असतील किंवा त्या ठिकाणी वाक्य पृथक्करण वगैरे असेल. मग लिंग विचार असेल, वचन विचार असेल, सामान्य रूप असतील, याचा जर तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास केला, तर निश्चितपणे तो भाग तुम्हाला लक्षात येणार आहे. मग अशा प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंबहुना या ठिकाणी असेच वेगवेगळे प्रश्नांचे प्रकार, अतिसंभाव्य प्रश्न कोणते असतात किंवा त्यांची काठिण्य पातळी काय असते, या सर्व प्रश्नांची अभ्यास करण्यासाठी टिक्कर मराठी ॲप तुम्ही डाउनलोड वगैरे करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने त्या प्रश्नांचं विश्लेषण समजून सांगितलं जाणार आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं, की वेळोवेळी ज्या परीक्षा होतात, त्या सर्व प्रश्नांचे प्रकार आम्हाला माहीत असतात. गेल्या 32 वर्षापासून आम्ही शिकवण्याचंच काम करत असतो आणि म्हणून कोणत्याही प्रकारची शंका न बाळगता तुम्ही काय करा, टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा. तुमचे कोणी इतर मित्र असतील, नातेवाईक असतील, तुम्ही स्वतः असेल, स्वतःही अभ्यास करा. हक्काची मान-सन्मानाची भाकरी मिळवा. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये असेच नवनवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स. थँक यू.